नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट यूजी 2025 ची परीक्षा संपूर्ण देशभरामध्ये संपन्न झालेली आहे। अगदी थोड्याच काही दिवसामध्ये नीटची प्रोविजनल आन्सर की, त्याचबरोबर फायनल आन्सर की, त्याचबरोबर नीटचा रिझल्ट सुद्धा विद्यार्थ्यांचा येणार आहे। तत्पूर्वी वेगवेगळ्या स्टेटच्या वेबसाईटवर या वर्षीच्या मेडिकल ॲडमिशनसाठीचे वेगवेगळे नोटिफिकेशन येत आहेत। दोन महत्त्वाचे स्टेट आहेत महाराष्ट्र राज्याच्या शेजारचे कर्नाटक आणि केरळ, यांच्या वेबसाईटवर एक महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत। नेमके अपडेट्स काय आहेत त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे अदर स्टेट ओपन कोटा अपडेट्स जे आहेत महत्त्वाचे, जे केरळ आणि कर्नाटकाच्या वेबसाईटवर आलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना MBBS, BAMS, BDS अशा प्रकारचं टार्गेट आहे आणि बाहेरच्या राज्यात सुद्धा जायला विद्यार्थी इच्छुक असतील अशा विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचे अपडेट आहेत। नेमके अपडेट काय आहेत ते आपण पाहूयात। तर काउन्सिलिंगचे टाइप्स अगोदर आपल्याला त्या अगोदर समजून घेणं महत्त्वाचं आहे। जेव्हा नीटचा रिझल्ट डिक्लेअर होतो, आफ्टर नीट रिझल्ट प्रवेश प्रक्रिया सुरू होतील आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 3 प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया आहेत ज्यामध्ये विद्यार्थी भाग घेऊ शकतो। एक आहे विद्यार्थ्यांसाठीचा स्टेट कोटा, म्हणजे 85% स्टेट कोटा म्हणतो। याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी भाग घेऊ शकतात ज्यांची 10वी आणि 12वी महाराष्ट्र स्टेट मधून झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्याचं डोमेसाइल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं आहे अशा विद्यार्थ्यांना हा स्टेट कोटा मिळत असतो। ही महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठीची हक्काची काउन्सिलिंग प्रक्रिया किंवा ज्याला आपण प्रवेश प्रक्रिया म्हणतो। याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 2 टाईपच्या कॉलेजच्या सीट भरल्या जातात सगळ्या कोर्सेसच्या। महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप त्या ठिकाणी देत असतं। ही झाली पहिली प्रवेश प्रक्रिया। दुसरी येते ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटची प्रवेश प्रक्रिया, ऑल इंडिया कोटा। याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% सीट, त्याचबरोबर जेवढे सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, MBBSच्या बाबतीत बोलायचं झालं तर एम्स आहे, जिपमर आहे, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आहेत, जेवढ्या सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत याच्या 100% सीट सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत भरल्या जातात। आणि तिसरं आहे डीम्ड युनिव्हर्सिटी, हे पूर्णतः प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत, याच्या सुद्धा 100% सीट ज्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत भरल्या जातात। ही सुद्धा एक महत्त्वाची प्रवेश प्रक्रिया आहे। या व्यतिरिक्त आणखी एक प्रवेश प्रक्रिया आहे ज्याला आपण ओपन स्टेट कोटा काउन्सिलिंग म्हणतो। म्हणजे काही राज्य असे आहेत जे आपल्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी काही % सीट त्या ठिकाणी राखीव ठेवतात। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्टेट आहे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठीचं कर्नाटक, कारण महाराष्ट्र राज्यातील बरेचसे विद्यार्थी जर महाराष्ट्रात ॲडमिशन नाही झालं तर मग त्यांचं टार्गेट असतं कर्नाटकामधलं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज। याचं कारण हे नियरेस्ट स्टेट आहे महाराष्ट्राच्या आणि फीस थोडीशी इतर स्टेटच्या तुलनेमध्ये रिझनेबल आहे। त्याचबरोबर BAMSच्या बाबतीत तर भरपूर विद्यार्थी महाराष्ट्र सोडून कर्नाटकामध्ये जातात जर महाराष्ट्रामध्ये त्यांचं BAMSला ॲडमिशन नाही झालं तर, हे एक महत्त्वाचं स्टेट आहे। त्याच्यानंतर केरळ, संपूर्ण देशभरामध्ये ओपन स्टेट कोटामध्ये सगळ्यात कमी फीस कुठली असेल तर ती केरळची आहे। कमी फीस असल्यामुळे विद्यार्थी इथे सुद्धा टार्गेट त्या ठिकाणी करत असतात। त्याच्यानंतर मग उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर मग वेस्ट बेंगॉल, त्याच्यानंतर झारखंड, असे सगळे बाकी स्टेट त्याच्यामध्ये येतात। तेलंगणा आहे, तेलंगणामध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी दरवर्षी ॲडमिशन घेतात। आंध्र प्रदेश आहे। असे जेवढे ओपन स्टेट कोटा राज्य आहेत याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी भाग घेऊ शकतो। त्यांच्या सीट बाहेरील स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह असतात। आता याच्यामध्ये जे नीट रिझल्टच्या अगोदर प्रवेश प्रक्रिया थोडी बहुत चालू करणारे 2 स्टेट आहेत। एक आहे कर्नाटका, जे नीट पेपरच्या अगोदरच आपले रजिस्ट्रेशन यांनी करून घेतले होते, आणि दुसरा आहे केरळ। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अगोदरच रजिस्ट्रेशन केलेले होते, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं कारण नाही, कारण नीट रिझल्ट आल्यानंतर यांचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा ओपन होत असतं। दरवर्षीचा हा अनुभव आहे। अगोदर काही रजिस्ट्रेशन करून घेणं आणि उरलेल्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन नीट रिझल्ट नंतर करून घेणं, म्हणजेच वेबसाईटवरचा लोड टाळण्यासाठी हे स्टेट अशा प्रकारचे त्या ठिकाणी स्टेप्स उचलत असतात किंवा केंद्र सरकारची सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे त्याचे रूल बदलू नये म्हणून साऊथचे स्टेट जे आहेत याबाबत काळजी घेत असतात। त्यामुळे त्यांची प्रवेश प्रक्रिया जी आहे
ती अगोदरच ते सुरुवात करत असतात आणि रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून घेत असतात. आता ज्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेच्या अगोदरच कर्नाटका किंवा केरळचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट त्या ठिकाणी आलेले आहेत. तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं कट ऑफ मंत्र हे कॉलेज प्रेडिक्टर ॲप आपण लॉन्च केलेलं आहे. जवळपास 2000 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आपलं लॉग इन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित मार्क्सवर कुठलं कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये मिळू शकतं हे विद्यार्थ्यांनी प्लॅटफॉर्म फीस भरून त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. विद्यार्थ्यांना लिस्ट त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत असतो. ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रेडिक्टर ॲप डाउनलोड केलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रेडिक्टर ॲप डाउनलोड करायचं आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुमच्या मार्क्सनुसार तुम्ही कॉलेज त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकता आणि जर तुम्ही कॉलेज प्रेडिक्ट जरी नाही केलं तर न्यूज अलर्टमध्ये आपण महत्त्वाचे जे अपडेट्स आहेत काउन्सिलिंग संदर्भातले ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी देत असतो. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा ॲप आहे. याच्यामध्ये आपण पुढे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील आयडियल प्रेफरन्स लिस्ट अशा बऱ्याचशा गोष्टी नंतर येणाऱ्या काळामध्ये समाविष्ट करणार आहोत. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अँड्रॉइड मोबाईल वापरत असाल तर अँड्रॉइडची लिंक दिलेली आहे. ॲपल किंवा आयफोन किंवा iOSची लिंक जी आहे ती सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी हे एकदा ॲप चेक करायचं आहे. आता पाहूयात की फीचर्स काय आहेत. कर्नाटका किंवा केरळ किंवा आपण एखादा विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी अदर स्टेटला ऍडमिशन घेतो तर की फीचर काय आहेत. पहिलं तर आहे या ठिकाणी नो स्कॉलरशिप. विद्यार्थी कुठल्याही कॅटेगरीचा असेल तर त्याला अदर स्टेट प्रायव्हेट कॉलेजमध्ये कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही. दुसरं आहे विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीचं त्या ठिकाणी समजलं जातं आणि याच्यामध्ये नीट इलिजिबिलिटी जो मार्क्स आहे, नीट इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो ओपनचा लागू होतो आणि 12वीचा PCBचा क्रायटेरिया सुद्धा ओपनचा लागू होतो. म्हणजे PCB 150 असेल 12वी स्टेट बोर्डमध्ये तरच विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिशनसाठी पात्र होतो. नीट इलिजिबिलिटी मार्क्स अद्याप आपल्याला या ठिकाणी कळालेले नाहीत. नीट रिझल्ट आल्यानंतर आपल्याला ते कळतील. हे दोन महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर सगळ्या विद्यार्थ्यांना सेम फीस आहे. म्हणजे कॅटेगरीचा त्या ठिकाणी विचार केला जात नाही. सगळे विद्यार्थी जे आहेत ते ओपनचे गृहीत धरले जातात. त्याचबरोबर याच्यामध्ये म्हणजे जेव्हा एखादा विद्यार्थी अदर स्टेटला ऍडमिशन त्या ठिकाणी घेऊ इच्छित असतात, MBBSचा विचार केला तर काही डिपॉझिट सुद्धा त्या ठिकाणी भरावे लागतात. कर्नाटकाचा जर मागच्या वर्षीचा विचार केला तर पहिल्या राऊंडला 1 लाख रुपये डिपॉझिट होतं आणि दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला मला वाटतं त्यांनी जवळपास 12 लाखापर्यंत सुद्धा डिपॉझिट विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरताना घेतलेला होता. म्हणजे जर तुम्हाला 100% ऍडमिशन घ्यायचं असेल तर तो डिपॉझिट तुम्हाला भरायला आणि त्याच्यानंतर चॉईस फिलिंग त्यांनी ओपन केलेली होती. त्याच्यामुळं अदर स्टेटमध्ये बऱ्याचशा स्टेटला जेव्हा आपण भाग घेतो त्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे डिपॉझिट फीस फॉर्म भरत असताना भरावे लागतात. डिपॉझिट विद्यार्थ्यांना 2 कंडिशनमध्ये परत मिळतात. जर विद्यार्थ्याला एखादं चॉईस फिलिंग केल्यानंतर कॉलेज अलॉट झालं आणि विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं तर विद्यार्थ्याचं डिपॉझिट ज्या अकाउंटहून पेमेंट केले त्या अकाउंटला परत मिळत असतं. दुसरी कंडिशन, विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केली आणि त्याला कॉलेज अलॉटच झालं नाही तरी परत मिळतं, रिफंड आहे. एका कंडिशनमध्ये मात्र ते जमा होतं. एक पहिल्या राऊंड नंतर विद्यार्थ्याला जर एखादं कॉलेज मिळालं आणि विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रिपोर्टिंगच केलं नाही किंवा कॉलेजला कसल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही अशा कंडिशनमध्ये मात्र तुमचं डिपॉझिट फुलफिल त्या ठिकाणी गव्हर्नमेंट मार्फत केलं जातं, रिफंड केलं जात नाही. हे थोडेसे की फीचर आहेत अदर स्टेटच्या ऍडमिशन. तर अपडेट काय आहेत कर्नाटकाच्या बाबतीत. जर आपण कर्नाटकाची वेबसाईट बघितली तर सध्याच्या घडीला नीट UG 2025 अशा प्रकारचा कुठलाही टॅब त्यांनी दिलेला नाही. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा टॅब त्यांनी दिलेला आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत. एक आहे UG CET 2025. या टॅब खाली जे आहे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि या टॅब खालीच अगोदर विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरून घेतलेले आहेत. नंतर हा टॅब कन्वर्ट होणार आहे नीट UG 2025 यामध्ये आणि याच्यामध्ये जरी रजिस्ट्रेशन केलं असेल तरी त्याचे लॉग इन आणि पासवर्ड इथे विद्यार्थ्यांना यूज करता येणार आहेत. मागच्या वर्षी तशा प्रकारची प्रक्रिया झालेली होती. तर UG CET 2025 या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकासाठी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जर आपण वेबसाईटवर बघितलं तर अशा प्रकारचा एक टॅब त्या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतो की विद्यार्थ्यांना मार्क्स एंट्री पोर्टल फॉर अदर दॅन कर्नाटका बोर्ड, म्हणजे जे विद्यार्थी कर्नाटका बोर्डच्या बाहेरच्या आहेत अशा विद्यार्थ्यांना मार्क्स एंट्री करायला त्यांनी सांगितलेली आहे. तर कुठले मार्क्स आहेत ते, तर बोर्डाचे मार्क्स. आता 12वीचा रिझल्ट सुद्धा आलेला आहे तर बोर्डाचे मार्क्स विद्यार्थ्यांना कळालेले आहेत. तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपले सब्जेक्ट वाईज बोर्डाचे मार्क्स त्यांनी भरायला सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा टॅब त्यांनी ओपन केलेला आहे. कुठली ऑफिशियल नोटीस त्यांनी दिलेली नाही.
एक फक्त त्यांनी टॅब दिलेला आहे की या ठिकाणी मार्क्स एंट्रीचा टॅब दिलेला आहे. जरी विद्यार्थ्यांनी आता जरी नाही भरलं तर विद्यार्थी नीट रिझल्ट नंतर सुद्धा ही प्रक्रिया करू शकतो. परंतु शक्यतो ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी एकदा हा टॅब ओपन करून त्या ठिकाणी मार्क्स एंट्री होत आहेत का ते बघायचं आहे. आणि एकदा मार्क्स एंट्री केल्यानंतर त्याची प्रिंट सुद्धा विद्यार्थ्यांना येत असते. तर हा एक महत्त्वाचा अपडेट कर्नाटका स्टेटच्या बाबतीत आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. कर्नाटका कट ऑफ मागच्या वर्षीचा कशा प्रकारे राहिला होता. मागच्या वर्षी जे आहे स्कोरिंग खूप जास्त होतं विद्यार्थ्यांना, त्याच्यामुळे मेरिट जास्त वाढलेलं होतं. अगदी या ठिकाणी आपण 508, 671, 643, 637, 621 वगैरे म्हणजे 560च्या वर. आणि इकडे जर आपण बघितलं कमी फी जास्त फीचे कॉलेज जर बघितले 539, 386, 519, 525 अशा प्रकारे कर्नाटकाचा कट ऑफ राहिलेला आहे. कर्नाटकाचं जे काही कट ऑफ आहे मागच्या वर्षीचा अनालिसिस करण्यापेक्षा आपण जर 2023चं अनालिसिस केलं, यावर्षी मेरिट कमी राहणार आहे, तर 23चं जर आपण अनालिसिस केलं तर कशा प्रकारे राहिलेलं होतं. कॉलेजच्या फीज ज्या आहे त्याच्यामध्ये 24ला 1 लाखांनी वाढ झालेली होती, त्याच्यामुळे ह्या फीसमध्ये 1 लाख रुपये आपण ऍड करू शकतो या ठिकाणी. म्हणजेच 11,92,852च्या आसपास त्या ठिकाणी फीस असते MBBS ची. आणि एखादं कॉलेज जर आपण बघितलं तर श्री बसवेश्वरा मेडिकल कॉलेज, तर याचा पहिल्या राऊंडचा 23चा 557, राऊंड 2 545, राऊंड 3 535, राऊंड 4 545. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्याचं MBBSचं स्वप्न 10-20 मार्कांनी राहत आहे असे विद्यार्थी कर्नाटकाचा ऑप्शन त्या ठिकाणी घेऊ शकतात. महाराष्ट्रापेक्षा 10-20 मार्क त्या ठिकाणी कमी लागत असतात. परंतु हे जे रजिस्ट्रेशन आहे कुठल्या विद्यार्थ्यांसाठी कामाला येईल, जे विद्यार्थी ओपन मध्ये आहेत, EWS मध्ये आहेत आणि OBC मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अधिक महत्त्वाचं आहे. कारण SC ST कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत किंवा NTB कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना कर्नाटकामध्ये जेवढा स्कोर लागतोय तेवढ्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जवळपास मिळत असतं. परंतु ओपन आहे, EWS आहे, OBC आहे, SCBCचा स्टुडंट आहे, तर यांच्यासाठी हे रजिस्ट्रेशन महत्त्वाचं आहे. 10-20 मार्कांनी जर महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन नाही झालं तर तुम्ही कर्नाटकामध्ये ऑप्शन त्या ठिकाणी घेऊ शकता. पुढे जाऊयात. केरळचे काय महत्त्वाचे अपडेट आहेत ते सुद्धा पाहूयात. BAMSच्या बाबतीत एक थोडंसं सांगतो. कर्नाटकामध्ये जे विद्यार्थी नीटमध्ये ओपन कॅटेगरीचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया घेऊन इलिजिबल जर झाले नीटमध्ये आणि त्यांना 12वीला PCB मध्ये 150च्या पुढे मार्क्स आहेत किंवा 150 मार्क्स आहेत असे विद्यार्थी डायरेक्ट कर्नाटकामध्ये BAMS साठी अप्लाय करू शकतात. जस्ट ओपनच्या क्रायटेरियावर इलिजिबल मार्क्सवर सुद्धा कर्नाटकामध्ये BAMSचे ऍडमिशन त्या ठिकाणी होत असतात. आणि त्या ठिकाणी जवळपास विद्यार्थ्यांना 16 ते 18 लाखापर्यंतचे पॅकेजेस कॉलेजेस करून दिले जातात. त्यामुळे BAMS टार्गेट असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकाचा विचार करायला हरकत नाही. पुढे जाऊयात. केरळची एक महत्त्वाची अपडेट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेच्या अगोदर केरळचा फॉर्म भरलेला होता तर फॉर्म मध्ये काही चुका असतील तर केरळनी विद्यार्थ्यांना लॉग इन करून बघायला सांगितलेलं आहे आणि डिफेक्ट सेक्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे की तुमच्या फॉर्म मध्ये काही चुका असतील तर तुम्ही त्या ठिकाणी दुरुस्त करून घेऊ शकता. दुरुस्त करण्यासाठी 12/5/2025 सायंकाळी 3 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे. प्रोफाईल डिफेक्ट या टॅब खाली तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये काही चुका असतील किंवा काही तुमच्या मिस्टेक झालेल्या असतील भरताना तर त्यांनी तशा प्रकारच्या सूचना विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत आणि ज्या काही चुका आहेत त्या विद्यार्थी दुरुस्त करून घेऊ शकतात. आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे कॅन्डिडेटचं नाव वेगळं भरलंय आणि फॉर्म मध्ये वेगळं दिसतंय, फोटो वेगळा दिसतोय, सिग्नेचर वेगळा दिसतोय, अशा प्रकारचे काही मेजर डिफेक्ट्स केरळ गव्हर्नमेंटच्या साईडनी झाले असतील तर त्यांनी एक मेल ID दिलेला आहे, याच्यावर त्यांनी मेल करायला सांगितलेले आहेत आणि चुका दुरुस्त करून घ्यायला सांगितलेलं आहे. हे आहे केरळचं महत्त्वाचं अपडेट. आता केरळ MBBS कॉलेजचे डिटेल्स जर आपण बघितले तर केरळ हे संपूर्ण देशभरामध्ये सगळ्यात कमी फीसमध्ये MBBS एज्युकेशन प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये प्रोव्हाइड करणारं एक राज्य आहे. महाराष्ट्रापेक्षाही कमी फीस आहे इथल्या प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसची. 2023चा कट ऑफ आपण बघतोय. 24चा कट ऑफ या ठिकाणी लागू होणार नाही कारण तो खूप हाईप आलेला आहे. 23 मध्ये जरी ॲव्हरेज बघितलं तर काही कॉलेज 609, त्याच्यानंतर 605, 598, 595 जवळपास महाराष्ट्राला इक्वल हा कट ऑफ त्या ठिकाणी चालत असतो. या मार्क्समध्ये विद्यार्थ्याला कदाचित महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन मिळू शकतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त केरळचे रजिस्ट्रेशन महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी करत नाहीत. परंतु एखाद्या विद्यार्थ्याला करायचं असेल, कारण काय ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल आणि कुठलीही स्कॉलरशिप जर त्याला महाराष्ट्रात मिळत नसेल तर महाराष्ट्रामध्ये काही कॉलेजेसची फीस आहे 13 लाख ते 14 लाख पर इयर MBBS ची ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि इकडे जर त्यांना 7.5-8.5 लाखामध्ये मिळत असेल, हा पर्याय विद्यार्थी घेत असेल तर हे सुद्धा एक ऑप्शन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बनत असतो. तर केरळमधले हे कॉलेजेस आहेत, हे दोन्ही PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे
अशा विद्यार्थ्यांसाठी या सूचना होत्या. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आणि पुन्हा रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दोन्ही स्टेटचे पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी चालू होणार आहेत. मागच्या 2 वर्षाचा अनुभव आहे. कर्नाटकात 100% आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी चालू करत असतं. केरळा सुद्धा मागच्या वर्षीपासून रिपीट विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची एक 4 ते 5 दिवस संधी त्या ठिकाणी देत असतं. त्यामुळे हे सुद्धा एक ऑप्शन विद्यार्थ्यांनी ठेवायला हरकत नाही. येणाऱ्या काळामध्ये असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या YouTube चॅनलवरून मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या नंबरला मेसेज किंवा कॉल करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.